ज्यावेळी SR काका वारले, माझे वडील, एखाद्या रूम मध्ये जसा बल्ब गेल्यानंतर अंधार जसा पडतो आयुष्यामध्ये, तसा अंधार माझ्या त्या दिवशी 5:30 वाजता मला सकाळी 5 जूनला ती घटना घडली. मला म्हणजे अस्वस्थता वाटायला लागली. यू वोंट बिलीव्ह की मला अमित साहेबाचा 5 मिनिटामध्ये फोन आला आणि अमित साहेबांनी मला धीर दिला त्यावेळी. पण जेव्हा मी लातूरला आलो तर अक्षरशः लोकांनी सर्व काही केलं होतं आणि मला त्यावेळेस वाटलं की अरे म्हणजे एखादी व्यक्ती जावी आणि लोकांनी तेवढं करावं. आम्ही जिथं असं बघायला मिळत नाही. गाडीवरती एक साईडला एक व्यक्ती होती, सायकल सोडून ते चालत होते आणि सगळे गाडीवरचे म्हणत होते की अरे गाडीवर बसा, तुम्ही सायकल ठेवा. ते म्हणले नाही, माझा बाप मेलाय आणि मी चालू कसं, ते मला ना इथं लागलं. मी कधी म्हटलो नाही मी कुठल्या नेत्याचा मुलगा आहे किंवा काय वगैरे. आणि प्रत्येकाला मिळून मिसळून जे काकांनी मला ज्या पद्धतीनं वाढवले, आम्ही लहानपणापासून जे बघितले त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणलात की मला अडचण नाही आहे. तुमच्या येण्यामुळं बऱ्याच लोकांना अडचण झाली असं आम्ही ऐकत असतो. तथ्य वाटतं तुम्हाला यात? नाही, मी माझं काम करतोय. कुणाला जर अडचण होत असेल तर त्याला आपण काय बोलणार. झाली अडचण, मान्य करत आहे. नाही, आता म्हणलं तर आहे. आता काय त्याला काय बोलणार आपण. आता मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, प्रभाग क्रमांक 14ला मी काम केलं. मी आता 3-3.5 वर्ष झालं तिथे फिरतोय. मला एक जो नगरसेवक राहिलेला आहे तो मला अजूनही दिसला नाही. म्हणजे ते मला दिसलेच नाहीत. आणि मी भाजपच्याही लोकांना विचारलं तर ते कधी भेटले तर ते म्हणतात आम्हालाही दिसत नाहीत. मग अशा व्यक्तीचा उपयोग काय निवडून देऊन. त्याच्यानंतर जे काही भाजपचे काही जे होते आहेत ते लोक सुद्धा कुठं दिसत नाहीत. आता तुमच्या प्रभागातला एक प्रश्न लातूरचे जे आमदार आहेत अमितजी देशमुख यांनी विधान भवनात मांडला होता. त्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? समोरच एक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. त्या स्कूलला जाण्यासाठी महिलांना 2 किलोमीटर फिरून जावं लागत आहे. आणि खरंच म्हणजे वाईट अशी गोष्ट आहे की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्याचे पूर्ण त्याला घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीपर्यंत तर पूर्ण गोल चक्कर 4-5 किलोमीटरचा घ्यावा लागतो. म्हणजे ही शोकांतिता त्या भागातली आहे. आणि तो प्रश्न साहेबांनी त्याची गंभीर प्रश्न आहे म्हणून तो प्रश्न विधिमंडळात मांडला. मग मला सांगा, समजा रस्ता बंद केला, कोणीच मदतीला येणार नाही, तर मग राजकारणी होऊन आम्हाला राजकारणात यायचा अधिकार कुठं मिळतो? लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीच आपण राजकारणात आलं पाहिजे. आणि जर होत नसेल तर मग राजकारण कशाला करायचं? तुम्ही म्हणलात की राजकारण कशाला करायचं. राजकारण तुमच्या दृष्टीनं काय आहे? आता बघा, माझ्या डोक्यात असं आहे की सशक्त तरुण, विकसित प्रभाग आणि सुरक्षित परिसर हे माझं डोक्यात. आता मी औसा रोडला बघितले ना साहेब, अक्षरशः चांगल्या घरची मुलं वाया चालली, काही लोकांमुळं, काही राजकारण्यांमुळं. इन केस पक्षाकडनं संधीच नाही मिळाली, तिकीट नाही मिळालं, काय राजकीय भूमिका असणार आहे? बघा, मी राजकारणामध्ये आलो आहे. अमित साहेब, दिलीपराव साहेब आणि माझे वडील आहे सर. शेवटी माझ्या वडिलांनी 40 वर्ष एकनिष्ठेनं काम केलं आहे. आणि मी कोणी नाही आहे की असं पटकन लगेच एकनिष्ठेला करून माझं काहीतरी, जे माझं नव्हतंच ते मला मिळालं आहे, तर त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कुठंच नाही. आणि जर त्यांनी मला संधी दिली तर त्यांचा शब्द कधी पडू देणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आज इलेक्शन आलेत म्हणून मी आलेलो नाही. माझं एक विजन घेऊन मी या ठिकाणी आलो आहे. गणेश देशमुख तुम्हाला कधीही दिसणार नाही कुठेही चुकीच्या गोष्टी करताना. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता लाईव्हचा सध्या निवडणुकांचा पॉवर प्ले आहे. आपण सगळे जाणतायत. इथं सध्या माहोल पण राज्यभरात निवडणुकांचा आहे. या पॉवर प्लेमध्ये आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या लोकांशी संवाद साधतोय. त्यांचं राजकारणाबद्दलचं आकलन, आपल्या प्रभागातील प्रश्न आणि एकूण राजकारणाबद्दलचं त्यांचं विजन आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांच्याकडे असलेले सोल्युशन, या सगळ्या गोष्टींवर आम्ही या माध्यमातून चर्चा करतोय. आम्ही लातूरमध्ये आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भारत सत्ता लातूर जिल्हा आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतं. माझ्यासोबत असेच एक गेस्ट आहेत जे येत्या काळात लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात निवडणुकीसाठी उतरणार आहेत, निवडणूक लढवणार आहेत. माझ्यासोबत तुम्ही स्क्रीनमध्ये जी व्यक्ती बघताय ती व्यक्ती आहेत गणेशजी देशमुख. गणेश देशमुख लातूरच्या प्रभाग 14मधनं लातूर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या मानाने ती तयारी पण करत आहेत.
यासोबतच गणेश देशमुख यांना फार मोठा वारसा आहे, तो पण आपण पुढं चर्चित घेणारच आहोत, त्याच्याविषयी पण आपण बोलणारच आहोत. गणेशजी, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये खूप खूप. जसं मी उल्लेख केला की भारत सत्ता निवडणुकांचा पॉवर प्ले करत आहे. सध्या राज्यभरात निवडणुकांचा माहोल आहे आणि आपण राजकारणाबद्दल बोलणार आहेत. तुम्ही वार्ड क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14मधनं निवडणुकासाठी इच्छुक आहेत, अशी चर्चा आम्ही सोशल माध्यमाच्या माध्यमातून ऐकत असतो. त्यातलं तथ्य पण तुम्ही या निमित्तानं सांगावं, त्यात काय खरं आहे काय खोटं आहे ते पण आपण बोलू. सर्वप्रथम मी एक उल्लेख केला की तुम्हाला फार मोठा एक वारसा आहे. तुमचे पिताजी श्री SR काका यांचं लातूरमध्ये राजकारणामध्ये मोठा प्रभाव राहिलेला आहे, मोठं त्यांची लेगेसी राहिली आहे. 30-40 वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय राहिलेत. अगदी विलासरावजी देशमुख असतील, अमितजी देशमुख असतील, यांच्यासोबत त्यांनी राजकारण केलेलं आहे. आपण सुरुवात इथूनच करूयात, बाकी राजकारणावर आपण नंतर बोलूयात. मला वाटतं की तुम्ही काका जोपर्यंत होते तोपर्यंत राजकारणात तितकेसे सक्रिय नव्हतात, किंवा उघड तर ॲटलिस्ट आम्हाला दिसले नाहीत, किंवा कदाचित मला दिसला नसाल. तर हे राजकारणात येण्याचं काका गेल्यानंतर ठरवलं की काका होते तेव्हापासूनच तुम्ही सक्रिय होतात, काय सांगाल याच्याबद्दल? खरं बघायला हमेशजी मी तुम्हाला सांगतो की मी म्हणायला गेलं तर ॲक्सिडेंटल पॉलिटिशियन आहे. अच्छा. म्हणजे माझे वडील कैलासवासी SR काका हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून राजकारणात सक्रिय होते. बऱ्याच वेळा आमच्या घरामध्ये कसं आहे, घराला वारसा आहे खूप मोठा आणि खूप वर्षापासून लोक येत जातात. काका नगराध्यक्ष होते आणि राजकारण नेहमी असायचं, परंतु मी स्वतःहून कधी मला काहीतरी व्हायचं आहे किंवा काहीतरी राजकारणात यायचं असं नव्हतंच. परंतु मधल्या काळामध्ये SR काका आजारी पडले आणि एक वडील आणि मुलामध्ये जे काही गोष्टी असतात, आता खरं तर मला या ठिकाणी सांगायचं नाही, परंतु तुम्ही विषय काढलाय म्हणून मी तुम्हाला बोलतो. म्हणजे बऱ्याच वेळा आमचं बोलणं व्हायचं. मी राजकारणाबद्दल जाण ठेवतो, परंतु प्रत्यक्षात राजकारणात मला यायचं कधीच नव्हतं. काका आजारी पडले, आजारी पडल्यानंतर लोक त्यांना भेटायला यायची वगैरे. आणि एका दिवशी आम्ही सहज बसलो होतो, मला वाटतं ते खूप सिरियस झाले होते आणि त्यांनी मला सांगितलं की बघ, मला 3 बहिणी आहेत, 2 अमेरिकेत राहतात आणि एक पुण्यामध्ये डॉक्टर आहे, आणि आई माझ्या 2015मध्येच देवाज्ञा झाली त्यांना, आणि घरी कोणीच नाही आहे. म्हणजे काका, माझी वाईफ आणि 2 लहान, आता तर दुसरा झाला आहे, परंतु एक मुलगा, असंच परिवार होता. आणि एक वडिलाला मुलाची काळजी असते. मी पुण्यामध्ये सेटल्ड, म्हणजे मी माझा बिझनेस, मी स्मार्टग्राममध्ये काम केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे स्मार्टग्राम जी योजना राबली ती आता बऱ्याच लोकांना माहीत नाही, परंतु मी तिथेही काम केलेलं आहे. आणि मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे, मी VIT पास आउट आहे. आणि एवढं सगळं करत असताना पुण्यामध्ये सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु वडील जेव्हा मुलाला भावनिक बोलतात ना, त्यावेळी मग ती परिस्थिती तशी होती. मग ते बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे बाबा, म्हणलं मी तुला बऱ्याच वेळा राजकारणाचं किंवा हे तर नंतरचा विषय झाला, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की मी लातूरमध्ये स्थायी व्हावं. त्यांचं असं म्हणणं होतं की लातूरच्या लोकांना, गोरगरिबांना किंवा तिथल्या लोकांना भरपूर त्यांनी, म्हणजे ते म्हणत होते मी आयुष्यभर माणसांबरोबर राहिलो आहे, लातूरच्या लोकांबरोबर राहिलो, लातूरच्या लोकांनी मला प्रेम दिलंय. मला असं वाटतं की माझ्या पश्चात की मला तुझी काळजी वाटते, तू लातूरमध्ये राहा, लातूरचे लोक तुला परिवारासारखं सांभाळतील. कारण की आयुष्यभर मी परिवारासारखं लातूरच्या लोकांमध्ये राहिलेलो आहे, ही एक भावना होती. मग त्यावेळी मी म्हटलं बघू, म्हटलं काय होईल मला माहीत नाही. मी त्यांना काही त्यावेळी म्हटलं नाही की पप्पा असं. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की मी राजकारणात आहे, तर तू राजकारणामध्ये जर तुला कधी वाटलं, कधी संधी आली, तर तू नाही म्हणू नकोस माझ्यासाठी. पण त्यावेळी मी थोडासा म्हणलं ठीक आहे, असं फार काही असं माझं ठरलेलं नव्हतं किंवा असं काही नव्हतं. परंतु ज्यावेळी SR काका वारले, माझे वडील, त्यावेळी मला असं वाटलं की आपलं आता, म्हणजे एखाद्या रूममध्ये जसा बल्ब गेल्यानंतर अंधार जसा पडतो आयुष्यामध्ये, तसा अंधार माझ्या त्या दिवशी 5:30 वाजता मला, सकाळी 5 जूनला ती घटना घडली. मला म्हणजे अस्वस्थता वाटायला लागली. आणि मग मी ॲडव्होकेट किरण जाधव जे आहेत आपले, आता शहराध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, ते माझे मामाही पडतात. माझ्या सगळ्यात लहान चुलतीचे ते भाऊ आहेत. अच्छा. आता हे बऱ्याच लोकांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही, परंतु आहे एक नातं आहे, पहिल्यापासून नातं आहे, मामा भाच्याचं नातं आहे ते. त्यांना मी मेसेज टाकलं की असं असं झालं आहे म्हणून.
यू वोंट बिलीव्ह की मला अमित साहेबाचा 5 मिनिटामध्ये फोन आला आणि अमित साहेबांनी मला धीर दिला त्यावेळी आणि त्यावेळी बरं वाटलं. जो कोणी अंधार झाला होता तिथे कुठंतरी असं वाटलं की आता आपल्याबरोबर कोणीतरी आहे. आणि मग तिथून लातूरला जो प्रवास होता दुसऱ्या दिवशी तो सर्वात कठीण प्रवास होता. त्यांना घेऊन लातूरला यायचं होतं आणि मला त्यावेळी वाटत होतं की आता हे कसं होईल, म्हणजे राजकारणातला एवढा व्यक्ती, आपला मोठा व्यक्ती गेला आणि आता हे कसं करायचं. कारण मला तर काहीच कल्पना नव्हती. मी पुण्यामध्ये राहिलेलो, वाढलेलो, म्हणजे तिकडे शिक्षण झालेलं माझं. पण जेव्हा मी लातूरला आलो तर अक्षरशः लोकांनी सर्व काही केलं होतं. लातूरच्या लोकांनी सर्व काही केलं होतं आणि मला त्यावेळेस वाटलं की अरे, म्हणजे एखादी व्यक्ती जावी आणि लोकांनी तेवढं करावं, आम्ही जिथं असं बघायला मिळत नाही. आणि खरंच त्यावेळी असं वाटलं की जे वडिलांनी मला त्यावेळी बोलले की हे लातूरची लोक तुला परिवारासारखं सांभाळतील माझ्या, ती भावना मला त्या दिवशी आली. त्याच्यानंतर अजून एक छोटीशी अशी गोष्ट होती की जेव्हा काकांना घेऊन चालले होते त्यावेळी एक अंत्यविधीला, तेव्हा एक, म्हणजे माझं तर काही लक्ष नव्हतं, मी पुढे चेहरा करून होतो, पण गाडीवरती एक साईडला एक व्यक्ती होती, सायकल सोडून ते चालत होते आणि सगळे गाडीवरचे म्हणत होते की अरे गाडीवर बसा, तुम्ही सायकल ठेवा. ते म्हणले नाही, माझा बाप मेलाय आणि मी चालू कसं, ते मला ना इथं लागलं. म्हणजे मी खरं सांगतो, म्हणजे माझ्यासाठी वडील म्हणून वडील होते, पण राजकारणात त्यांनी काय केलं, गोरगरिबांना किती कशी सेवा दिली किंवा काय केलं आणि त्यांचं किती प्रेम होतं मला त्या दिवशी जाणवलं. आणि त्यांनी बोलत बोलत मला म्हटलं होते की माझ्यासाठी जे काही गोरगरीब आहेत किंवा जे माझ्याकडे येतात ते कधी कधी कसं असतं, आदरणीय विलासराव साहेब असतील, आदरणीय दिलीपराव साहेब असतील, अमित साहेब असतील, यांच्याकडे बरेच लोक जातात, परंतु काही लोक घाबरून जात नाहीत. मग ते काकांकडे यायचे आणि काका त्यांचा प्रश्न मार्गी लावायचे. ऑब्व्हियसली त्यांच्याच ह्याच्यानुसार त्या लोक उघड्यावर पडतील असं त्यांचं मत होतं. जर गरज पडली कधी लागली तर माझं एक, म्हणजे मी जसं फोन करतो तसं तुझा जर एखादा फोन तुला करता आला, त्यांचं काम करता आलं तर तू बघ. त्यावेळी जेव्हा त्या व्यक्तीला बघितलं मला खरंच वाटलं की, आणि तिथे गेल्यानंतर जी गर्दी होती गोरगरीब लोकांची, ती पाहिल्यानंतर वाटलं की नाही, जर आपल्याला जर वेळ देता येत असेल, तर लोकांचं जर कल्याण करता असेल, तर काका गेल्यानंतर काकाच्या पश्चात त्याचं जे कुटुंबातला जो सदस्य मी आहे, मला सांभाळायला लोक आहेत, तर कदाचित मला असं वाटतं की आपण गोरगरिबाची कामं करत राहावे, लोकांमध्ये मिसळून राहावं, लातूरच्या लोकांमध्ये एक फॅमिली म्हणून राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये जर काही अडचण लोकांच्या येत असतील तर ते सोडवायचा प्रयत्न करावा. असं ते छोटं करत ते राजकारणात मी आलो. त्याच्यानंतर आदरणीय अमित साहेबांनी मला पहिल्यांदा निरीक्षक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संधी दिली. त्या ठिकाणी मी साहेबाच्या म्हणण्यानुसार आणि दिलीपराव साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न केला आणि अशी सुरुवात राजकारणात झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही जो शब्द वापरला ॲक्सिडेंटल राजकारणात मी आलो आहे, म्हणजे त्याला हा सगळा संदर्भ आहे. म्हणजे एक इमोशनल थोडंसं अटॅचमेंट त्याला असल्यामुळे तुम्ही राजकारणाकडे आलात. खरं तर भारत सत्ताच्या या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही जेव्हा राजकीय इंटरव्ह्यू करतोय, असा इमोशनल विषय पहिल्यांदाच आमच्या पण समोर आलेला आहे की राजकारणाकडे लोक कशामुळं आकर्षित झालेली आहेत, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. खरं तर हा प्रश्न जनरली आम्ही घेत नाही आहेत, परंतु केसर काकांचा फार मोठा वारसा यांच्या पाठीमागं आहे आणि पूर्वी यांच्याही राजकारणातली सक्रियता मला तितकीशी दिसत नव्हती. त्याच्यामुळे हा मी प्रश्न सुरुवातीलाच इंटरव्ह्यूमध्ये घेतला. अतिशय त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. थोडंसं आता आपण राजकारणाविषयी थोडंसं बोलूयात. तुम्ही लातूरच्या राजकारणात येण्याचा निर्णय सगळा तुम्ही इन्स्टिट्यूट सांगितलात आणि तुम्ही तो निर्णय घेतला. नेमकं तुम्हाला लातूरच्या समस्यांबद्दल काय वाटतं किंवा लातूरच्या प्रमुख समस्या तुम्हाला काय दिसतात आणि त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रभागामध्ये जेव्हा किंवा लातूरमध्ये जेव्हा आपण, म्हणजे मी बघण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याचदा काय आहे, म्हणजे समस्या भरपूर आहेत. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुमच्या जे ट्रॅफिक आहे, आता मी औसा रोडला राहतो आणि माझं घर रोडवरतीच आहे, तर अक्षरशः रोज काही ना काही ॲक्सिडेंट्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कुठं, म्हणजे स्कोपच नाही आहे, गाड्या लावायलाही नाही आहे, पार्किंगचाही विषय नाही आहे आणि गाड्या कशाही बेछूट सुटतात. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत, त्याच्यामुळं पाऊस थोडा जरी पडला, आता यावर्षी अतिवृष्टी झाली तर अक्षरशः लोकांच्या घरामध्ये, म्हणजे खनी परिसरामध्ये तर अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणजे आजही आपण एवढ्या वर्षानंतर ही
अशा पद्धतीची आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर आता गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे जेव्हापासून मी म्हणतो की प्रशासक लागलंय तर अक्षरशः लातूरचं म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. त्याच्यानंतर मुलांचं सुद्धा व्यसन जे आहे हे चुकीच्या मार्गाला मुलंही चाललेत. असे खूप भेडसावणारे बरेच प्रश्न आहेत. आता नवीन आता ते नालीचा एक सिवेज काढायचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये रस्ते खराब झालेत. अक्षरशः चांगले रस्ते फोडून चालेत, चांगली स्कीम आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे. परंतु ते करत असताना त्याला ज्या पद्धतीनं ते राबवलं गेलं पाहिजे ते राबवण्यात आलं नाही. त्याच्यामुळं रस्ते खराब झालेत आणि असे अनेक असंख्य प्रश्न उद्भवले आणि त्यांना विचारणारं कोण नाही आहे. सगळ्यात अडचण आहे की आज प्रशासनाला विचारायला कोणी नाही आहे, कारण की इलेक्शनच झाले नाहीत. असे बरेच प्रश्न लातूरमध्ये मला वाटतं आहेत. अच्छा, तर येत्या काळात ह्या सगळ्या प्रश्नांवर तुमचा फोकस असेल? येस, नक्कीच. आत्ता आपण लातूरबद्दल प्रभागाबद्दल बोलत सोबतच तुम्ही लातूरचे अनेक विषय पण मांडलेले आहेत. ऑब्व्हियसली गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि लातूरकर म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावर काही ना काही काम करणं तितकंच महत्त्वाचं वाटतं मला. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो काकाच्या संदर्भातच. तुमच्याकडं काकाचा फार मोठा वारसा आहे. जनरली काय होतं, जसं आता एखादा मोठा माणूस असला की त्याची मुलं पण त्याच्यासारखीच व्हावी अशी लोकांना अपेक्षा असते. जसं अमिताभ बच्चन असतील, त्यांचे चिरंजीव अभिषेक असतील, तर हे सगळं असतं, एक प्रेशर वगैरे असतं. पण तसं तुम्हाला कधी जाणवलं आहे का, किंवा त्या अपेक्षा तुम्हाला वाटतं का आपण तेवढ्या काकांसारख्या अपेक्षा लोकांच्या फुलफिल करू शकू? नाही, बरोबर आहे. लोकांच्या अपेक्षा असतात. जेव्हा मोठं वृक्ष असतं त्याच्याखाली मग बऱ्याच अडचणी होतात. परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलं प्रभागामध्ये आणि मी कधी म्हटलो नाही मी कुठल्या नेत्याचा मुलगा आहे किंवा काय वगैरे. आणि प्रत्येकाला मिळून मिसळून जे काकांनी मला ज्या पद्धतीनं वाढवले, आम्ही लहानपणापासून जे बघितले त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. आणि बरोबर आहे, तुमचं म्हणणं करेक्ट आहे की अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन लोकांनी अमिताभच पाहिजेत लोकांना. परंतु तो आता कसं असतंय, आम्ही कुणाच्या जन्माला यावं हे आमच्या हातात नाही, कुणाच्याच हातात नाही. पण आलोय, परंतु चॅलेंजेस जसे असतात तसं जबाबदाऱ्या पण येतात आणि ते पेलवण्याचं काम हळूहळू करतोय आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं करतोय. शेवटी लोकच ठरवतात की खरंच आहेत का. आणि काय हे जे आहे ना, हे आपण जरी म्हणलं की मी यांचा मुलगा आहे, मी त्यांचा मुलगा आहे, पण लोक ऑब्झर्व करतात. दे आर व्हेरी गुड ऑब्झर्वर आणि त्याच्यावरून ते ठरत असतं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची काही अडचण सध्या तरी काही वाटली नाही. म्हणजे मी 3-4 वर्षापासून लोकांमध्ये आहे. काका गेल्यापासून ज्यावेळीपासून ठरवलं आहे लोकांमध्ये आहे आणि एक परिवार म्हणून त्यांच्यामध्ये राहतो. आणि ते पण मला परिवाराचा भाग म्हणूनच माझ्याशी. आता मला 14मध्ये मी काम केलं, तिथं सर्व लोकांना मी त्याच पद्धतीनं राहतो. त्याच्यामुळं आहे म्हणजे जबाबदारीचं आहे, परंतु काळच सांगेल. तुम्ही म्हणलात की मला अडचण नाही आहे. तुमच्या येण्यामुळं बऱ्याच लोकांना अडचण झाली असं आम्ही ऐकत असतो, बातम्यांमधनं कळतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून पण कळतं. काही लोकांमुळे तुमच्या येण्यामुळं बरीच अडचण झाली असं बोललं जातं. तथ्य वाटतं तुम्हाला यात? नाही, मी माझं काम करतोय म्हणजे मला पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे किंवा आदरणीय अमित साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे, दिलीपराव देशमुख साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ते इमाने इतबारे करायचा प्रयत्न मी करतोय. आणि जेवढे काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही काम करत राहता आणि लोकांचे प्रश्न मिटवत राहता, मग लोक तुमचं किंवा साहेबांनी जे तुम्हाला सांगितले ते करायचा प्रयत्न करतो आपण. मग त्यावेळी कुणाला जर अडचण होत असेल तर त्याला आपण काय बोलणार? झाली अडचण, मान्य करताय? नाही, आता म्हणलं तर आहे, आता काय त्याला काय बोलणार आपण? ठीक आहे. आता आपण प्रभागाबद्दल बोलतोय. तुम्ही प्रभाग 14मध्ये इच्छुक आहात किंवा त्या संदर्भात तुम्ही तयारी करताय. आज घडीला परिस्थिती अशी आहे, तुम्ही त्या पक्षासोबत आहात, काँग्रेससोबत तुम्ही आहात आणि तुमच्या विरोधात भाजपसारखा एक स्ट्रॉंग पक्ष आहे. सोबतच आपल्या शहराची मागच्या 2-3 निवडणुकांपासून माझं एक ऑब्झर्वेशन आहे की विभागणी झालेली आहे मतदानाची पण. गोलाईचा खालचा भाग काँग्रेससोबत राहतो आणि त्याचा पुढचा भाग भाजपसोबत राहतो. जातीयबद्दल पण बोलायचं झालं तर ते सगळं आपल्याला लक्षात येतं की कुठल्या भागात कुठल्या कास्टची लोकं राहतात आणि कुठल्या समाजाची लोकं कुठल्या पक्षाबरोबर आहेत.
ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही जो भाजपच्या फेवरचा मतदारसंघ त्या मतदारसंघातनं इच्छुक आहात, तयारी करत आहे, विधानसभेला पण ते अधोरेखित झालेलं आहे, आकडे आहेत, कसं बघताय ह्या सगळ्या मतदारसंघाचं जे तुमचं चॅलेंज आहे ह्याला कसं फेस करणार आहेत? आम्ही जे माझं घर अवसर रोडला आहे आणि मी शिकलेला सुशिक्षित इंजिनियर आहे, मी VIT पासआउट आहे. मला असं वाटतं की हा जो भाग आहे, तुम्ही ज्या भागाबद्दल उल्लेख करताय तो भाग एक आपण म्हणतो की त्या ठिकाणचे जे लोकांचे प्रश्न आहेत तो एक सुशिक्षित लोक म्हणजे व्यक्तीच ते समजू शकतो आणि मांडू शकतो आणि त्या पद्धतीनं ते वर्कआउट होऊ शकतं. आणि जे लोकलचे स्थानिक जे आता इलेक्शन्स आहेत ते जनरली व्यक्तीकडे बघून बऱ्यापैकी लोक हुशार आहेत. लोक कोण कुठल्या पक्षाचं म्हणून ते बघणार नाहीत. आता ठीक आहे, तुमच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, काही लोक ते चेक करतात की बाबा हा आता इथं हे आहे ते, परंतु जेव्हा स्थानिक उमेदवार किंवा स्थानिक व्यक्ती आपल्या मदतीला येतो का हे लोक ते पाहतात आणि याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का ते बघतात. आता मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, प्रभाग क्रमांक 14ला मी काम केले. काम करत असताना मला एक जाणवलं की त्या भागामध्ये एक काँग्रेसचे आहेत आणि 3 भाजपचे आहेत. मी आता 3-3.5 वर्ष झालं तिथे फिरतोय. मला एक जो नगरसेवक राहिलेला आहे तो मला अजूनही दिसला नाही, म्हणजे ते मला दिसलेच नाहीत. आणि मी भाजपच्याही लोकांना विचारलं तर ते कधी भेटले तर ते म्हणतात आम्हालाही दिसत नाहीत. मग अशा व्यक्तींचा उपयोग काय निवडून देऊन? त्याच्यानंतर जे काही भाजपचे काही जे होते आहेत ते लोक सुद्धा कुठं दिसत नाहीत. आता थोडंसं काल आरक्षण लागलंय, आरक्षणाची सोडत झाल्यापासून थोडं दिसायला लागले. मग लोकही ओळखतात की बाबा हे माणूस सत्ता असून सुद्धा आपल्या कामाचं नाही, तर मग याला अरे आम्ही तुम्हाला सांगतो, माझ्याकडे तर कसलंच पद नाही, म्हणजे पक्षाचं काय असेल ते, पण मला जेवढं जमतंय तेवढं करतोय. आणि प्रशासनातली पण लोक मदत करतात ह्या गोष्टीला. जर कुणाला तक्रार दिली तेही काम करतात असं नाही म्हणत, पण त्यांना सांगणार तर कोणतं पाहिजे. आणि नागरिक किती सांगू शकतात एक लिमिटपर्यंत, परंतु एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्यांचा प्रश्न मांडावा लागतो, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आणि मला वाटतं या पाठपुराव्याला आणि जो स्थानिक किंवा जो व्यक्ती आहे मदत करेल त्याच्या पाठीशी लोक राहतील असं मला वाटतं. कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे, असं नक्कीच याच्याने बदल पण होईल ह्या गोष्टीचा. आणि जातीचे गणित वगैरे कसं आहे, प्रभागामध्ये 4 नगरसेवक असतात, ऑब्व्हियसली त्या ह्याच्याप्रमाणे पक्षही त्याच पद्धतीनं तिकीट वाटप करेल आणि ते होईल असं मला वाटतं. तुमच्या प्रभागातील समस्येबद्दल आणि कामाबद्दल तुम्ही बोलत असताना एक घटना मला लक्षात येते. तुमच्या प्रभागातला एक प्रश्न लातूरचे जे आमदार आहेत अमितजी देशमुख यांनी विधानभवनात मांडला होता. त्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? खरं सांगू का, म्हणजे मला ह्या विषयी म्हणजे अमित साहेब तर आमचे नेते आहेतच, परंतु एक लातूरकर म्हणून मला ना अमित साहेबाचा खूप अभिमान वाटतो या ह्याच्यामध्ये. तुळजाभवानी प्रकरण जे आहे, तुळजाभवानी प्रकरणमध्ये तिथले काही नागरिक रस्ता बंद झाला म्हणून त्यांनी काही तक्रारी केल्या. आणि त्या तक्रारीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मी पहिला माणूस होतो त्या ठिकाणी गेलेलो. म्हणजे मला त्या ठिकाणचे पांचाळ म्हणून आहेत आमचे आणि फावडे आणि बाकीचे काही लोकांनी फोन केला की असं असं आमचा रस्ता बंद होतोय म्हणून. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडी चर्चा झाली. त्यांना सांगितलं की रस्ता बंद करू नका, थोडंसं जागा द्या, 10 फुटाची तरी जागा द्या जाण्यापुरती. परंतु काही ना काही कारणामुळे त्या व्यक्तींनी किंवा त्या विकासकांनी ते थोडंसं साईडलाईन केलं. मग ही तक्रार अमित साहेबाला विधानसभेच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस त्यावेळेस जाणून दिलं. तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, रात्री 11 वाजता 300-400 महिला त्या तुळजाभवानी नगरमधल्या त्या ठिकाणी आल्या. रात्री 11 वाजता साहेबांच्या निदर्शनास ते आणून दिलं आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर प्रश्न गंभीर. कारण की समोरच एक पोद्दार इंटरनॅशनल म्हणून स्कूल आहे, त्या स्कूलला जाण्यासाठी महिलांना 2 किलोमीटर फिरून जावं लागत आहे. आणि खरंच म्हणजे वाईट अशी गोष्ट आहे की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्याचे पूर्ण त्याला घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीपर्यंत तर पूर्ण गोल चक्कर 4-5 किलोमीटरचा घ्यावा लागतो. म्हणजे ही शोकांतिका त्या भागातली आहे. आणि तो प्रश्न साहेबांनी त्याची गंभीर प्रश्न आहे म्हणून तो प्रश्न विधिमंडळात मांडला.
प्रशासनाला बऱ्याचदा सांगितलं, पण प्रशासनानं सुद्धा टोलवाटोलीची उत्तर काही बाकीचे इंटरेस्ट असतील त्याच्यामुळे. परंतु अमित साहेबांनी तो प्रश्न मांडून ठेवला आणि नक्कीच आता येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला तो रस्ता मोकळा झालेला दिसेल. आणि साहेब बघा, इलेक्शन झाल्यानंतर लोक म्हणतात इलेक्शन झालं म्हणजे सगळं झालं, परंतु साहेबाचा आज देखील मला कालसुद्धा मेसेज आणि कॉल आहे की याचं काय झालं, कुठपर्यंत आलं. म्हणजे त्या गोष्टीचं खरंच वाटतंय बघा साहेबांना. त्या भागातले एकही नगरसेवक त्या लोकांच्या मदतीला धावून आलेला नाही. अच्छा, सद्यस्थितीला पण. मग मला सांगा, समजा रस्ता बंद केला, कोणीच मदतीला येणार नाही, तर मग राजकारणी होऊन आम्हाला राजकारणात यायचा अधिकार कुठं मिळतो? लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीच आपण राजकारणात आलं पाहिजे. आणि जर ते जर होत नसेल तर मग राजकारण कशाला करायचं आपण? आणि खरंच साहेबांनी तो विधिमंडळात मांडला आहे आणि त्याला वेटेज आहे. आणि आता बघू, येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल काय काय होईल तिथे काय. तुम्ही म्हणलात की राजकारण कशाला करायचं, मग राजकारण तुमच्या दृष्टीनं काय आहे? राजकारण मला असं वाटतं की बघा, आपल्या इथं जे काही प्रश्न येतात लोकांची ते सॉल्व्ह करणे, कारण त्यांच्याने होत नाही म्हणून आपल्याला ते सॉल्व्ह करणं गरज. त्यांच्या काही अडचणी ज्या आहेत एक प्रतिनिधीमधून आपण ते केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एक विजन असलं पाहिजे आपलं. नुसतं काहीतरी करताय काही नाही, म्हणजे तो भाग कसा डेव्हलप झाला पाहिजे. आता बघा, माझ्या डोक्यात तर असं आहे की सशक्त तरुण, विकसित प्रभाग आणि सुरक्षित परिसर हे माझं डोक्यात आहे. मग ते अकॉर्डिंगली आपण काम केलं पाहिजे. सशक्त तरुण म्हणजे काय, नुसतं तरुण शिकलाय म्हणून होत आहे का? तर त्याचं शिक्षण चांगलं होण्यासाठी तुम्ही त्याला काउन्सिलिंग केली पाहिजे. काउन्सिलिंग सेंटर्स आपल्या इथे उभा केली पाहिजेत. त्याच्यानंतर नुसतं तो शिकला म्हणून झालं का? नाही, नोकरी त्याला उपलब्ध झाली पाहिजे. जर नाही झाली तर व्यवसाय, त्याची जर स्किल्स असतील तर त्याला कसं आपल्याला वळण देऊन त्याला त्याच्या घरात कसं पैसा येईल ते बघितलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे समजा त्याला पैसा एखाद्या बिझनेससाठी उभा करता येत नसेल तर त्याला बँकिंग सेक्टरमधून कसं मदत करता येईल त्याचं नॉलेज दिलं पाहिजे. आणि एक चांगल्या मार्गाला जर तरुण गेला तर कुठं त्याच्या घरी पैसे आले, तो चांगला लागला तर एक समाज चांगला होतो. आणि समजा तो तरुण जर वाया गेला तर तो नुसता एकटा जात नाही, त्याचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये वाया जातो. आता मी औसा रोडला बघितले ना साहेब, अक्षरशः चांगल्या घरची मुलं वाया चालली, काही लोकांमुळं, काही राजकारण्यांमुळं. हे झालं नाही पाहिजे. तुम्ही तुमचं राजकारण थोडंसं त्या मुलांपुरतं ठेवा चांगल्या कामासाठी, पण तुम्ही जर त्याचा यूज राजकारणात त्याला वाया घालण्यासाठी करत असाल तर हे खरंच चुकीचं आहे. हे विजनच नाही नेत्यांना, काही जे आहेत त्यांना हे विजन नाही की आपण खरंच समाज बिघडवायला लागलो, त्या मुलांना नाही. फक्त तुमच्या फायद्यासाठी तुम्ही मुलांना बिघडवत आहेत, ते राहिलं. आता दुसरं म्हणजे विकसित प्रभाग म्हणजे काय असतो? रस्ता, नाली हे तर नॉर्मल आहेत, परंतु बरेच ग्रीन तुमचे हे आहेत, बेल्ट्स आहेत, ते डेव्हलप केले पाहिजेत. पुण्या मुंबईमध्ये तुम्ही बघता अक्षरशः जॉगिंग ट्रॅक्स आहेत, प्रॉपर आहेत. आपल्यालाही करता येतं ते, परंतु ते विजनच नाही आहे. कुठंतरी एखादं काहीतरी आणायचं, काहीतरी टाकायचं, ते क्वालिटीचं नसतं आणि जे खराब झालं की मग ते धूळ खात बसते, त्याचा काहीच त्याचा रोल नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सुरक्षित, आता मला सांगा की मुली, आता तुम्हाला ते सांगतो की विजन असणारी लोक कसे असतात. अमित साहेबाचं VDF म्हणून आहे, त्या VDFच्या माध्यमातून, फाउंडेशनच्या माध्यमातून आदितीताई जे आहेत त्या महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम घेत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना आत्ता जे कार्यक्रम घेतला आपण ह्याच्यामध्ये, तुम्ही बहुतेक कव्हर केला असेल तो जिल्हा क्रीडा संकुलमध्ये एवढा सुंदर कार्यक्रम झाला की त्या ठिकाणी 15 ते 16 लाख रुपयाची खरेदी लोकांनी केली. ज्या महिला घरी बसून वंचित होत्या, त्यांना माहीत नव्हतं की आपला प्रोडक्ट कुठे विकावा, त्या लोकांना त्याचा फायदा झाला. त्याच्यानंतर आम्ही ब्युटी पार्लरचे कोर्सेस केलेत VDFच्या माध्यमातून, तर तिथं महिलांना रोजगार मिळाला. त्याच्यानंतर तुमच्या सेल्फ डिफेन्ससाठी क्लासेस वगैरे ताईंच्या माध्यमातून चालवले जातात. उद्या ह्या महिला सुरक्षित कुणाच्या ह्याच्यावर राहणार, तर स्वतः ट्रेन झाल्या तर ऑटोमॅटिक त्यांनाही ताकद येते. हे विजनरी नेत्याचं लक्षण असू शकतं, पण असं काही विजन काही लोकांमध्ये नाहीच आहे. तर ह्या अशा पद्धतीने जर नेत्यांनी काम केलं तर खरंच तुम्ही म्हणल्यासारखं की एक विजनरी नेता समाज घडवू शकतो.
तर मी त्या प्रश्नाकडे येणार होतो, पण विजन काय आहे तुमचं, पण त्याची उत्तरं तुम्ही आधीच दिलेली आहेत. थोडंसं आपण ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊयात. आपण सगळं बोललेलंच आहे. भाजपसारखा खूप मोठा पक्ष देशात दिल्लीत सत्तेत असणारा, मुंबईत सत्तेत असणारा, आणि ऑब्व्हियसली सत्तेसोबत ज्या सगळ्या पैसा पावर जे काय असतं ते सगळं सोबत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय स्ट्रॅटेजीनं या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, काय धोरणं घेऊन लोकांसमोर जाणार आहेत, लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं, याच्यासाठी खास तुम्हालाच निवडावं, खास करून तुम्हालाच का? नाही आणि अजून एक ह्याला जोडून एक प्रश्न घेतो. युती आणि आघाड्यांचा सध्याचा काळ आहे. युतीच्या तडजोडीमध्ये तिकिटाचं पुढं मागं होईल, कुणाचं काय होईल, आजच्या घडीला कुणालाच काही शाश्वती नाही आहे. इन केस पक्षाकडनं संधीच नाही मिळाली, तिकीट नाही मिळालं, काय राजकीय भूमिका असणार आहे? उत्तर द्यायचं स्वातंत्र्य दोन्ही प्रश्नाचं तुमचं आहे पूर्ण. प्रभागामध्ये बघा, मी राजकारणामध्ये आलो आहे, अमित साहेब, दिलीपराव साहेब आणि माझे वडील आहे सरकार. शेवटी माझ्या वडिलांनी 40 वर्ष एकनिष्ठेनं काम केलं आहे आणि मी कोणी नाही आहे की असं पटकन लगेच एकनिष्ठेला दूर करून हां माझं काहीतरी, जे माझं नव्हतंच ते मला मिळालं आहे. मी तुम्हाला म्हणलं ॲक्सिडेंटल पॉलिटिशियन आहे, तर त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कुठंच नाही. तुमच्या शेवटच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते जसं म्हणतील त्या पद्धतीचं आहे. आणि जर त्यांनी मला संधी दिली तर त्यांचा शब्द कधी पडू देणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी मी आज इलेक्शनला आलेत म्हणून मी आलेलो नाही. माझं एक विजन घेऊन मी या ठिकाणी आलो आहे. माझ्या वडिलांचं एक कार्य राहिलेलं आहे, त्याला पुढं कसं त्यांच्या वारसाला धक्का लागणार नाही, डाग लागणार नाही, त्या पद्धतीनं चालावं, या पद्धतीने मी करतो आहे. आणि गणेश देशमुख तुम्हाला कधीही दिसणार नाही कुठेही चुकीच्या गोष्टी करताना. आणि प्रभागामध्ये सुद्धा एक मी पक्ष म्हणून कधी कुणाला भेटलो नाही किंवा बोललो नाही. एखाद्याची अडचण आहे, गरजू आहे, त्याला कसं मदत करता येईल ते करायचा प्रयत्न केला आहे. आणि आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनीसुद्धा मला त्या गोष्टीसाठी त्यांनी बरीच मदत केलेली आहे. आणि शेवटी त्यांचंच काम आपण करतो. आणि प्रत्येकाकडे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी करत आलो आहे, आजही करेल. त्या तिकीट नाही जरी मिळाले तरीही करणार आहे. म्हणजे असं काही नाही, मी काही राजकारणात मला नगरसेवक व्हायचं म्हणून आलो नाही. जर यायचं असतं तर माझे वडील असताना 10 वर्षाखाली चालू असतो, पण ते नव्हतं आणि ते कधीच नव्हतं आणि कधी राहणार पण नाही. मी प्रश्न सोडवतच राहणार आहे. जेवढे मला जमतं आहे, माझ्याकडून शक्य आहे तेवढं प्रयत्न करतच राहणार आहे. शेवटी निर्णय ही जनता येते, एवढंच मी बोलतो. तुम्ही एक सांगितलं की मी काँग्रेससोबतच राहणार आहे. हो. आत्ता इतका तुमचा मोठा वारसा असताना तुम्हाला आणि आत्ता सत्तेकडे जाण्याचा जनरली कल असतो, तुम्हाला भाजपकडनं कधी संधी आली किंवा तुम्हाला तसा काही थॉट नाही आला? खरं सांगायला गेलं तर काका गेल्यानंतर बरेच लोक काय बोलत होते, परंतु निष्ठेला पण किंमत आहे या जगात आजही. आणि देशमुख कुटुंबियाबरोबर असलेली निष्ठा काकांची आणि माझंही तितकंच प्रेम आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणत असेल की एस आर काकाची जागा कोण घेतली असेल, तर माझ्यासाठी एस आर काकाची जागा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब आणि पूर्ण देशमुख कुटुंबियांची घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर एकनिष्ठ कायम राहणार. अच्छा. तर हे होते गणेशजी धन्यवाद. भारत सत्ताला वेळ दिल्याबद्दल, भारत सत्ताच्या पॉवर प्लेमध्ये मनसोक्त गप्पा मारल्याबद्दल. विशेष करून जो तुमचा इमोशनल विषय होता तो तुम्हाला चांगलं वाटलं, वाईट वाटेल मला नाही माहीत, पण आमच्या माध्यमातून समोर आला. तो इच्छा माझी पण नव्हती, पण तो योगायोगानं तो निघून आला विषय. हे होते गणेशजी देशमुख, यांच्यासोबत आम्ही निवडणुकाचा पॉवर प्लेबद्दल बोललो, परंतु याच्यासोबतच मी म्हणल्याप्रमाणे एक इमोशनल विषय पण लातूरकरांच्या समोर जो नव्हता माहीत तो पण आला. मुलाखतीबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. यांचं विजन, राजकारणाबद्दल यांचं आकलन यांनी सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभाग 14तील नागरिकांनी तो कितपत रुचेल हे येत्या काळात ठरणारच आहे. भारत सत्ता लातूर शहराचे विषय मांडत असतं. स्थानिक माध्यमं फार गरजेची आहेत, कारण स्थानिकच्या विषयांना न्याय देण्याचं काम स्थानिक माध्यमं करत असतात. त्यामुळं भारत सत्तासारख्या स्थानिक माध्यमांना पाठबळ द्यायला लातूरकर म्हणून विसरू नका. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.